मेट्रो कारशेड करता मोघरपाडा येथील 174 हेक्टर जागेचा ताबा जिल्हा प्रशासनानं शुक्रवारी MMRDAकडे सुपूर्द केलाय. परंतु या जागेच्या योग्य मोबदल्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. तसंच ही जागा बेकायदेशीर पद्धतीनं शासनानं ताब्यात घेतली असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न तसंच समस्यांबाबत माहिती देण्यासाठी खारभूमी कृषी समन्वयक समितीच्या वतीनं शनिवारी ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी कारशेडसाठी जमीन देण्यास विरोध केलाय. वडाळा, घाटकोपर, कासार, वडोली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाण्यात सुरू आहे. घोडबंदर येथील मोगरपाडा भागात मेट्रोच्या कारशेडची निर्मिती केली जाणार आहे. सुमारे 50 वर्षापासून येथील शेतकऱ्यांच्या या जमिनीवर उदरनिर्वाह चालू आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा या मेट्रो कारशेडसाठी जागेचा विरोध आहे. परंतु शुक्रवारी जिल्हा प्रशासन MMRDAचे अधिकारी प्रस्तावित कारशेडच्या जागेवर दाखल झाले. त्यानंतर इथे फलक उभारण्यात आले. 167 शेतकरी खातेदार आणि अतिक्रमित करण्यात आलेल्या 174 हेक्टर जमिनी ताब्यात घेण्यासंदर्भातील कारवाई अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर या जागेचा ताबा MMRDAकडे सुपूर्द करण्यात आला. परंतु MMRDAकडे जमीन सुपूर्द करण्यात येणार आहे या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तसंच मोबदल्याची देखील पूर्तता केली नव्हती असा आरोप शेतकरी वर्गाकडून होऊ लागलाय. जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि संतापाचं वातावरण पसरलंय. शासनाच्या विविध आदेशानुसार आणि दस्तऐवजांवर त्यांचा ताबा कायदेशीर आहे. परंतु गुरुवारी रात्री 10 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत पोलिसांनी घरात घुसून दबावाखाली नोटिसा दिल्या आणि परिसरात फलक लावून जमीन ताब्यात घेतल्यामुळे शेतकरी वर्गाकडून याचा निषेध करण्यात आला. शेतकरी मेट्रो कारशेडच्या प्रकल्पास विरोध करत नाहीत, परंतु योग्य तो मोबदला आणि नुकसान भरपाई देत नाहीत तोपर्यंत कायदेशीर लढा चालूच ठेवू असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळेला दिलाय.